नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, मी आज का बरं आलोय हे ना मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आलोय बाळांनो. कारण का मला मुलांचे कॉल मेसेज वगैरे या गोष्टी येतात की सर आम्ही नवीन विद्यार्थी आहे आणि आमचा जो गणित हा विषय आहे ना आम्हाला खूप अवघड जातो. बाळांनो, नवीन असाल किंवा जुने विद्यार्थी असतील त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला पण 100% या व्हिडिओचा फायदा होणार आहे. बघा आता बाळांनो, महत्वाचा गणित हा विषय ना, गणित हा विषय हे कमीत कमी ना 70 ते 80% सांगतो मी. 70 ते 80% विद्यार्थ्यांना ना हा गणित हा विषय अवघड वाटतो बाळांना, अवघड. पण याच्या मागे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नवीन असताल ना विद्यार्थी, जर तुम्हाला गणित हा विषय परफेक्ट करायचा आहे तर पहिल्यांदा गणिताला हात लावण्याच्या आधी आपल्या या 3 गोष्टी असतील ना तरच तुम्ही गणित या विषयाला हात लावा. त्या पण गोष्टी तुमच्या प्रॉपर पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या कोणत्या की तुम्हाला कमीत कमी ना 30 पर्यंत पाढे तुमची तोंड पाठ पाहिजे. 30 पर्यंत पाढे तुम्हाला आलेच पाहिजे. जर हे 30 पर्यंत पाढे जर येत नसतील ना किंवा तुम्हाला पाठ नसतील ना, तुम्ही गणित या विषयाकडे जाऊच नका. जोपर्यंत हा 30 पर्यंत पाढे पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही या पाढ्यावरच खेळा. जोपर्यंत याचा सराव ना तुम्हाला जास्तीत जास्त करायचं बाळांनो. ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी तुम्हाला 50 पर्यंत वर्ग पाठ करायचे. आताची कॉम्पिटिशन जर बघताना तर आपल्याला महत्वाचं काय वर्ग आहे. वर्गावर एक प्रश्न येतो, पण तुम्हाला जर पूर्ण गणित विषय बनवायचा आहे ना तर तुम्हाला या बेसिक 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट पाढे करायचे 30 पर्यंत. दुसरी गोष्ट आहे वर्ग कमीत कमी तुम्हाला 50 पर्यंत पाठ पाहिजे आणि जास्तीत जास्त ना तुम्हाला घन 20 पर्यंत पाठ पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा या 3 क्रिया करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही गणित या विषयाला हातामध्ये घ्या. तरच तुम्हाला गणित हा विषय ना 25 पैकी 25 मार्क देऊन चालत. पण काही विद्यार्थी काय करतात की आता मी सांगतो तुम्हाला, गणित हा विषय ना भाऊ 25 पैकी 25 मार्काचा आहे. किती पैकी? 25 पैकी 25 गुण या गणित या विषयामध्ये तुम्ही घेऊ शकता. पण आमच्या मुलांनी थिंकिंग काय केलंय की मला गणितामध्ये ना 23 किंवा 22 मार्क आले पाहिजे, 23 मार्क किंवा 22 मार्क आले पाहिजे, या अशा गोष्टीची थिंकिंग केलंय. बाळ, जर तुला या 3 गोष्टी जर तुझ्या परफेक्ट असतील ना आणि तू जर आजपासून गणित या विषयाला जर मानाव घेतला ना, मी तुला सांगतो येणारी जी भरती असेल ना येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुला गणित या विषयामध्ये 25 पैकी 25 मार्क भेटतील. पण पहिल्यांदा काय, या 3 गोष्टी पक्क्या कर तरच गणित या विषयाला हात लाव, अन्यथा तू हात देखील लावू नको. याचा फायदा तुला सांगू का, संख्यामध्ये एवढा फायदा होतो ना, जिथे 1 मिनिटामध्ये प्रश्न सॉल्व्ह होणार आहे तिथे तू 30 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. याचा एवढा या गणितामध्ये फायदा आहे. मग जर गणित चालू करायचंय या 3 गोष्टी आजच तुला या पाठ करायचंय आणि या तुझी कन्सेप्ट झाली तरच तू गणिताला हात कर. आता याच्यात सांगतो, आमचे काही विद्यार्थी कसे की गणित सोडवताना त्यांना इथं सराव त्यांचा भरपूर झालेला आहे, पण पेपर मध्ये गेले ना तर गणिताबद्दल काय किंवा सोपा क्वेश्चन चुकून येतात. पहिली गोष्ट सांगतो, जर 25 पैकी 25 मार्क पाहिजे ना भाऊ, जो सोपा क्वेश्चन असतो ना, सोपा क्वेश्चन तो लाईफ मध्ये कधीच चुकायचा नाही. या सोप्या प्रश्नामुळे आपली जी पोस्ट आहे ते जाऊ शकते. जो सोपा प्रश्न आहे, कारण का या सोपा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थी सॉल्व्ह करणार आहे. तुझं मेरिट जो प्रश्न तुला येतो त्याच्यावर तुझं मेरिट नाही भाऊ. हा प्रश्न तुला आलाच पाहिजे. जर हा प्रश्न सोपा जर प्रश्न तू चुकला ना, तू मेरिटच्या बाहेर फेकला जातो. जर तू मेरिटच्या बाहेर फेकायचं नसेल ना, पहिली स्टेप तू सोप्याला ना डायरेक्ट 100% तू तुझा हक्काचा मार्क कर. तू जर हक्काचा मार्क सोपा केला ना, तू इथं 90% शर्यत जिंकलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांचं काय होतं बघ, ते ना गणित हा विषय घेतला ना 25 प्रश्न असे एक लगट सॉल्व्ह करायला घेतात पेपरमध्ये. याच्याने त्यांना टाइम मॅनेजमेंट होत नाही किंवा काही प्रश्न एखादी प्रश्न अवघड आला ना त्याच्यावर जास्त वेळ घालणार. मग ह्या अशा जे चुका आहे ना त्यांना समजून येत नाही गणितामध्ये, आणि हे अवघड प्रश्नाला जास्त वेळ गेल्यामुळे टाइम मॅनेजमेंट नाही झाल्यामुळे त्यांचं काय होतं माहितीये,
सोपा प्रश्न चुकून जातो आणि सोपा प्रश्न चुकला की आपला रिझल्ट तिथं हुकतो. मग यामुळे मी तुम्हाला हे 25 गणित कसे सॉल्व्ह करायचे मी याची स्टेप सांगणार आहे. आज बघा हे 25 प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे भाऊ. पहिल्यांदा ज्यावेळेस तू 25 प्रश्न घेतले ना, तू डायरेक्ट एक लगट हे 25 प्रश्न सॉल्व्ह नको करू. पहिल्यांदा तुला लगेच समजलं पाहिजे. एक नंबरचा प्रश्न घेतला, समज वाच, हा प्रश्न येतोय का नाही तुला लगेच क्लिक. जर येत असेल ना, हा लगेच जागेवर त्याला क्लिक कर किंवा स्टार करून ठेव, हा येतोय मला. परत दुसरा बघ, परत येतोय का नाही तो बघ. जर हा दुसरा प्रश्न येतोय तर पुढे चाल. लगेच तुला प्रश्न वाचल्या वाचल्या समजलं पाहिजे की हा प्रश्न आपल्याला येतोय का हा आपल्याकडून क्वेश्चन सुटणार नाही. या दोन गोष्टी जर तुला समजल्या, तू गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क घेणार. जर तुला एखादी प्रश्न क्रमांक 3 नाही समज, हा प्रश्न तू वाचून घेतलाय पण तुला कोणत्या स्टेपनी सॉल्व्ह करायचा माहिती नाही, याला स्टार कर आणि हा प्रश्न ना बाजूला ठेव. पहिल्यांदा तुला असं 25 पर्यंत जायचंय. जो प्रश्न येतो त्याला तू राईट क्लिक कर, जो प्रश्न येत नाही त्याला स्टार करून ठेव. मग याच्याने काय होईल, तुझा वेळेची बचत होईल. तुला जे प्रश्न सोपा आहे त्याचे मार्क भेटतील, म्हणजे सोप्या प्रश्नाचा पण तुझा मार्क जाणार नाही. आणि जो अवघड प्रश्न आहे, जो तुला येत नाही, तुला या प्रश्नासाठी वेळ देता येईल आणि टाइम मॅनेजमेंट होईल. या ज्या गोष्टी आहे ना, खूप महत्वाच्या आहे गणितामध्ये, तुला सांगतो. आणि कारण का, या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क भेटू शकतात. तुम्ही आता तुमच्याकडे 4 महिने भाऊ, या 4 महिन्यामध्ये पण तू गणित हा विषय बनू शकतो, पण तुला त्याच्या मेहनत ही दुप्पट घ्यावी लागेल. तू म्हणशील सर 4 महिने, 4 महिन्यामध्ये गणित होऊ शकतं का? मी सांगतो होऊ शकतं गणित 4 महिन्यामध्ये, पण तुला त्याच्यामध्ये ना 100% मेहनत घ्यायची आहे. तू जर इकडं 50 आणि 60% मेहनत घेतली ना, तर 25 पैकी 25 चे चान्स कमी आहे. तू 100% मेहनत घे, त्याच्यावरचे प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न सोडव. प्रश्न सोडवल्याच्या बाद क्वेश्चन पेपर मधून प्रश्न सोडव. या जर गोष्टी केल्या ना, तुझा 100% मी सांगतो, मी स्वतः तुझा गणित हा विषय बनणार म्हणजे बनणार, बनणार 100%. आज जे मी तुला सांगितलं ना, मी याच्यासाठी चालतो. आणि जर आपलं टार्गेट लक्षात ठेवा, इथून पुढे किती महिने, 4 महिने तुमच्याकडे. 4 महिन्यात तुला 25 मार्क घ्यायचे का गणितामध्ये 20 मार्क घ्यायचे, तू आजच्या व्हिडिओवरून माझ्या ठरव. कारण का मी जे हे काही बोलतोय ना, मला इथं मी आलोय फक्त तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, की तुम्हाला या व्हिडिओचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी मी आज तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. नाहीतर आपली बॅचचं रेकॉर्डेड चालू आहे. पण आज मला का बरं भेटा वाटलं की मुलांना मार्क कसे भेटतील जास्तीत जास्त, मुलांची गणिताबद्दल काय भीती आहे, या गोष्टीबद्दल मी आज तुमच्यासाठी बोलण्यासाठी आलेलो आहे. आणि जर एवढं करून जर तुम्हाला काही वाटत असेल ना की आपल्याला गणित हा विषय आणखी हे जातो, आपला हा मोबाईल नंबर आहे, तुम्ही या मोबाईल नंबरवर मला कॉल करा, मेसेज करा. मी 100% तुमच्या कॉल आणि मेसेजचा रिप्लाय देईल. तुमची जी काही गणिताबद्दल अडचण असेल ना, मी सॉल्व्ह करून देईल 100%. आज मी तुम्हाला गणिताबद्दल सांगितलंय. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ताबद्दल मी सांगणार आहे. आणि जर काही विद्यार्थ्यांना वाटलं की आपल्याला काही नाही, तर आपली गणित या विषयाची बॅच आहे फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. किती रुपयामध्ये? 99 रुपयामध्ये अंकगणित हा विषय मी तुम्हाला पूर्ण करून देणार आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं ना, एका एका टॉपिकचे मी 30 प्रकार घेतले, 30 प्रकार, नॉट अ जोक, 30 प्रकार एका टॉपिकचे घेतलेत. पूर्ण बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपल्या बॅच मध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट पद्धतीचाही वापर केलाय. ज्या ठिकाणी ट्रिक पाहिजे त्या ठिकाणी ट्रिक, ज्या ठिकाणी तुम्हाला मेथडने जावं लागेल त्या ठिकाणी मी मेथडच सांगितलंय. एखादी प्रश्न असं आहे की तो मेथडनी सॉल्व्ह नाही होत, मग तो प्रश्न पर्याय मार्गाने कसा सॉल्व्ह करायचा, या सर्व गोष्टी या बॅच मध्ये मी तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. फक्त आणि फक्त या बॅचची फी आहे 99 रुपये. याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न दिलेले, टॉपिक वाईज कव्हर करून दिले. आणि जर गणित बनवायचंय ना, पहिली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा टॉपिक वाईज
सर्व गणिताचा अभ्यास करून घ्या आणि त्याच्यानंतर लवकर PYQ ला चालू करा. PYQ खूप महत्वाचे. 2010 पासून ते 2025 पर्यंत, 10 पासून ते 2025 पर्यंत जेवढे PYQ असतील ना गणित या विषयाचे, अंकगणिताचे, सर्व PYQ सोडून घ्या. 100% तुम्हाला फायदा होईल. आणि जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांनी टॉपिक कव्हर करून घ्यायचे आणि PYQ वर भर द्या. याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% फायदा होणार. आपल्या बॅचची फी फक्त आणि फक्त 99 रुपये ठेवले. अंकगणित याच्यामध्ये तुम्हाला भूमिती सहित भेटणार आहे. त्याच्यामुळं काही विचार न करता जर तुम्हाला काही अडचण असेल, हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट, कॉल, मेसेज करा. आणि तुम्हाला जर आपण डेमो लेक्चर टाकलेले, डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतरच बॅच आपली घ्या, एवढंही सांगतो. जर आवडलं तरच घ्या, अन्यथा घेऊ पण नका. पण तुमचे 25 पैकी 25 मार्क इथून कव्हर होणार, हा माझा शब्द आहे. एवढंच बोलतो. नक्की पुढच्या वेळेस जर येईल ना, तुम्हाला बुद्धिमत्ताबद्दल कसे मार्क मिळवायचे मी हे पण सांगेल. ओके, धन्यवाद.